गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला तर आज आपण पाहूया 16 जूनसाठी मार्केट कशा प्रकारे मूव्ह करू शकते. 16 जूनचे ॲनालिसिस. तर सगळ्यात आधी आपण पहिला नियम, जी पहिली कॅन्डल मोर दॅन 75 पॉईंट्स इथं कुठं पण बनवू दिले चार्टमध्ये. हे जर पहिली कॅन्डल फर्स्ट 5 मिनिटची 70 जरा 70 पॉईंटपेक्षा जास्त बनल तर ती कॅन्डल कन्सिडर करायची नाही आहे. ती कॅन्डल सोडून द्या. त्याच्यानंतर जे 15-20ची कॅन्डल बनल तिथून मार्केट आपलं सुरू होणार आहे. खरं मार्केट तिथून जर पहिली कॅन्डल 5 मिनिटाची पहिली कॅन्डल निफ्टी 50मध्ये 70 पॉईंटपेक्षा जास्त बनेल तर ती कन्सिडर करायची नाही. हा सगळ्यात पहिला नियम. त्याच्यानंतर दुसरा नियम, ह्या जो लेवल्स येतात निफ्टी 50मध्ये, ह्या लेवल्सवर जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत मार्केटला ट्रेड करायचं नाही. जर ह्याच्यामध्येच मार्केट असं ट्रेड होत असेल इथं असं, तर ह्याच्यावर ट्रेडिंगला बसू नका, ट्रेड घेऊ नका. ह्या लेवल रेंजमध्ये तुम्ही लॉस करून घेऊ शकता. तर चला, पहिली गोष्ट, आता पहिला सपोर्ट आहे 24,639 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सपोर्ट आहे 24,500 आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट सपोर्ट आहे 24,463. पण 24,500 हा मार्केट हा सपोर्टची लिक्विडिटी घेऊन मार्केट नेक्स्ट सपोर्टवर जाऊ शकते. 24,463वर जाऊ शकते. म्हणजे ह्याची लिक्विडिटी स्वीप करून कंटिन्यू करून मार्केट असं ह्या लेवलवर येऊ शकते. 24,463वर मार्केट आपल्याला आज बघायला भेटू शकतं. कोणचं सपोर्ट तोडला, लेवल तोडली 24,639चा सपोर्ट तोडला तरच मार्केट 24,502च्या आसपास बघायला आज आपल्याला भेटू शकतं. तर तसेच पहिलाच रेजिस्टन्स मार्केटला आहे 24,600, 24,763, 24,920 आणि त्याच्यानंतर 25,045. हे 3 सपोर्ट आहेत मार्केटचे. तर चला, ह्या लेवलवर मार्केट जर आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करायचा आहे ते समजून घेऊ. जर पहिल्यांदा समजा पहिला रेजिस्टन्स कोणता आहे 24,763, ह्या लेवलवर मार्केट जर ओपन होत असेल ह्या लेवलच्या आसपास, तर समजा पहिले मार्केट ह्या लेवलच्या इथं खाली लेवल असं ओपन झालं, इथं ओपन होत असेल, इथं ओपन होऊन जर मार्केट ह्याला क्लोजिंग देत असेल, ब्रेक करून रेजिस्टरला ब्रेक करून वरच्या साईडला क्लोजिंग देत असेल तर वेट करा सेकंड कॅन्डलचा. सेकंड कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. सेकंड कॅन्डल वेट करा. जर सेकंड कॅन्डल अशी क्लोज झाली वरनं परत ओपन होऊन त्याच रेजिस्टन्सच्या खाली क्लोज जर झाली, अशी जर 24,763ला पहिली कॅन्डल खाली ओपन होऊन वरच्या साईडला क्लोज होते, आणि नेक्स्ट कॅन्डल वर ओपन होऊन खालच्या साईडला क्लोज होते, म्हणजे 24,763च्या खालच्या साईडला जर क्लोज होत असेल तर मार्केट ह्या लेवलवरून असं डाऊन येऊ शकतं. ह्या लेवलवरून मार्केट डाऊन येऊ शकतं. एंट्री कधी घ्यायची, ज्यावेळेस पहिली कॅन्डल क्लोज झाली वरच्या साईडला आणि सेकंड कॅन्डल खालच्या साईडला क्लोज झाली, त्या ह्या क्लोज होताच एक एंट्री भेटू शकते आपल्याला. डाऊन साईडची चांगल्या प्रकारे ट्रेड भेटू शकतो आजच्याला आपल्याला. ह्याच लेवलवर जर मार्केट ओपन होत असेल तर खाली, आणि तसंच जर ह्याच लेवलच्या वर मार्केट ओपन झालं, कुठं इथं मार्केट ओपन झालं वरच्या साईडला आणि क्लोजिंग कुठे घेतली, ओपन क्लोजिंग पुढं ओपन झालं वरच्या साईडला 24,763च्या वर आणि क्लोज झालं 24,763च्या खाली, तर नेक्स्ट कॅन्डलचा वेट करायचा. जर नेक्स्ट कॅन्डल इथं ओपन झाली खाली आणि वर जाऊन अशी क्लोज जर झाली तर इथून मार्केट वर जाऊ शकतं आपल्याला, बरोबर. ह्या लेवलवर मी ओपनिंग सांगते. जर डायरेक्ट ह्या लेवलच्या आसपास मार्केट ओपन होत असेल तरच्या गोष्टी येत्या, कुठले पण असू द्या लेवल जर झाले तर मार्केट वर जाऊ शकतं. तसेच जर ह्या कॅन्डलच्याच खाली इथं मार्केट असं क्लोज झालं, ह्याच्या लो ब्रेक करून मार्केट असं खाली क्लोज झालं तर इथून मार्केट असं खाली जाणार आहे. आणि सगळं सपोर्ट तर सांगितलेलं आहे, ह्या लेवलवर मार्केट असं डाऊन साईडला जाऊन बघायला आपल्याला भेटू शकतं. तर हे झाले ओपनिंग. मग त्यानंतर हे कंडिशन कुठले पण सपोर्ट रेजिस्टन्स असू द्या, 24,739 किंवा 24,763 किंवा 24,920
किंवा 24,500 कुठला पण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे त्याच्या आसपास जर ओपनिंग दिसली तर ह्या कंडिशन अप्लाय करायच्या. ह्याच्यानंतर अजून एक कंडिशन आहे हेच की जर मार्केट आता हे झाले एक गॅप अप किंवा गॅप डाऊनची ओपनिंग, जर मार्केट हेच लेवलच्या खाली ओपनिंग झालं असं बरोबर ओपनिंग झालं आणि ह्या कॅन्डलने असं लिक्विडिटी स्वीप केली ह्या सपोर्टची किंवा रेजिस्टन्स कुठल्या पण सपोर्ट रेजिस्टन्स ओपन मी सांगतो फक्त तुम्हाला काय करायचं त्या लेवलच्या आसपास ओपन झालं मार्केट. अशी कॅन्डल ओपन झाली इथं क्लोजिंग दिली इथं पण त्या कॅन्डलने त्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा लिक्विडिटी स्वीप केली तर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री भेटू शकते तुम्हाला. अशी एक डाऊन साईडला एंट्री बघायला भेटू शकते. तसंच जर मार्केट ह्या लेवलच्या वर ओपन झालं ओपन आणि क्लोज आणि त्या कॅन्डलने अशी लिक्विडिटी स्वीप केलेली असेल ह्या कॅन्डलची लिक्विडिटी म्हणजे कुठले पण सपोर्ट रेजिस्टन्स त्या लिक्विडिटी स्वीप केली असेल तर आपल्याला ह्या लेवलवरून असं एक अपसाईडचा मूव बघायला भेटू शकतो आजच्याला. कुठली पण लेवल असू द्या तसं नाही की हेच म्हणतो मी 24,763 कुठली पण 24,740 39 किंवा 24,763 24,920 किंवा 24,500 कोणत्या पण लेवलवर जर मार्केट ओपन होत असेल IMP लेवलचं त्या सपोर्ट रेजिस्टन्स हे 3 कंडिशन अप्लाय करायच्या. या 3 कंडिशननुसार तुम्हाला एक चांगल्या प्रकारे सकाळ ट्रेड बघायला भेटू शकतो. तसेच आता जर आपण बघितलं जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल ह्या लेवलमध्ये कुठं पण इथं तर वेट करा मार्केट ह्या लेवलवर येण्याची किंवा ह्या लेवलवर येण्याची दोन्हीपैकी ह्या फ्लॅट ओपन जाईल ह्या लेवलमध्ये कुठं पण. जर ह्याच लेवलमध्ये मार्केट ट्रेड करत असेल तर साईडवेज होऊ शकतं त्यामुळे ट्रेडमध्ये बसू नका तुम्हाला एक नुकसान होऊ शकतं. चांगल्या प्रकारे वेट करायचं 24,763 किंवा 24,639 ह्या लेवलवर येण्याची मार्केटची वेट करा. जसं मार्केट इथून ट्रेड करत ह्या लेवलवर येईल तर ह्या लेवलवर एक चांगल्या प्रकारे 3-4 कंडिशन क्रिएट होतं. तर सगळ्यात आधी पहिली कंडिशन काय करायची आहे समजा कुठल्या पण लेवलवर येईल 24,763 किंवा 24,739 ठीक आहे. चला आपण समजू मार्केट ट्रेड करत ह्या लेवलवर आलं कोणत्या 24,639 ह्या लेवलवर जर मार्केट आल्यानंतर तिथं सगळ्यात आधी पहिली कॅन्डलची पण ह्या लेवलला टच करेल कोणत्या पण लेवल असू द्या 24,763 असो किंवा 24,640 असो किंवा 39 ह्या लेवलला कुठल्या पण लेवलला जी पहिली कॅन्डल टच करेल ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे 5 मिनिटाची. जर पहिली कॅन्डलने मार्केटची लिक्विडिटी स्वीप केली असेल जर पहिल्या कॅन्डलने मार्केटची लिक्विडिटी स्वीप केली तर समजा इथं आलं मार्केट कसं असं कन्सिडर करत आले ह्या लेवलवर जर तुम्हाला असं एक हॅमर बघायला भेटला अशी एक कॅन्डल क्लोजिंग ह्या लेवलच्या वरच तर इथून ह्याच्या क्लोजिंग नंतर एक चांगल्या प्रकारे मार्केट रिव्हर्स होऊ शकतो. इथं सपोर्ट बनवला असेल इथं सपोर्ट बनवला असेल तुम्ही टार्गेट देऊ शकता आणि ह्या एरियात काहीच नाही बनवलं मार्केट तर मार्केट जाणार डायरेक्ट 24,763ला. हे लक्षात ठेवा डायरेक्ट मार्केट जाऊ शकतं 24,763च्या लेवलवर म्हणजे मार्केट इथून एक चांगल्या अपसाईडचा मूव बघायला भेटू शकतो आज आपल्याला. तसंच जर मार्केट ह्या लेवलवर आलं इथून असं ट्रेड करत आणि इथून जर तुम्हाला एक असा इन्व्हर्टेड हॅमर बघायला भेटला तर तुम्हाला ही लिक्विडिटी स्वीप झालेली म्हणजे मार्केट इथून वर जाऊ शकत. जर मार्केट असं तुम्हाला एक ह्या लेवलवर 24,739 ह्या लेवलवर बघायला भेटू शकतं आज आपल्याला. परंतु जर मार्केट असं इन्व्हर्टेड हॅमर देऊन पण मार्केट असं वर जात असेल तर वेट करा. हे जो मूव येणार आहे ना हा ट्रॅप आहे सगळा मार्केटला येणार कॅन्डलची 24,763ची लिक्विडिटी स्वीप करून पण कॅन्डल जर वर जात असेल मार्केट वर जात असेल तर हा एक ट्रॅप आहे. मार्केट असं आहे की इथून डाऊन येऊ शकतं असं चांगल्या प्रकारे डाऊन साईडला बघायला भेटू शकतं. लिक्विडिटी बनवून मार्केट डाऊन साईडला बघायला भेटू शकतं. त्यामुळे जर मार्केटने इथं एक हॅमर बनवला आहे असा जर मार्केट वर गेलं तर वेट करा कुठं हीच लेवल 24,763 इथं एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे पण कॅन्डलची क्लोजिंग त्या लेवलपासून जास्त लांब नसावी. आणि जर मार्केटची कॅन्डलची क्लोजिंग जास्त लांब असेल तर इथं एक FVG क्रिएट झालेला असेल मार्केट या FVGमध्ये येईल आणि तिथून परत डाऊन येणार एवढं लक्षात ठेवा.
हे झाली पहिली कंडिशन. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, जर मार्केटने कुठं पण येऊ द्या ट्रेड, मार्केट असं ट्रेड करत 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 ह्या लेवलच्या आसपास आलं आणि जर ह्या मार्केटने ह्या कॅन्डलची लेवल ब्रेक केली तर मार्केटला काय करायचं आहे, आता लेवल ब्रेक केली म्हणजे मार्केट इथून वरच जाणार. पण मार्केट बाय चान्स वर जाऊन परत जर खाली येत असेल तर जर खाली आलं तर हा जो मूव आहे डाऊन साईडचा हा एक ट्रॅप असू शकतो, मार्केटमध्ये ट्रॅप असू शकतो. तर मग ह्यावेळेस असं काय करायचं, अशा टायमिंगला काय करायचं, तर फर्स्ट कॅन्डल काय होती मार्केटला अशी होती, या लेवलवर आल्यानंतर ब्रेक होती. म्हणजे मार्केट काय सांगा मी देते मी वर जाणार. पण जर मार्केट असं वर जाऊन पण असं डाऊन साईडला जर आलं तर ह्या ज्या कॅन्डलने ब्रेक केली ह्या लेवल 24,763 किंवा कोणची पण लेवल असलं ती लेवल ब्रेक केली तर त्या कॅन्डलच्या खाली एक FVG असतो. इथं FVG, FVGमधून एक चांगल्या प्रकारे ट्रेड बघायला भेटू शकतो आपल्याला, अपसाईड किंवा डाऊन साईडचा. कोणची पण लेवल सपोर्ट रेजिस्टन्स अपसाईड किंवा डाऊन साईडचा. लेवल्स फक्त लक्षात ठेवा, लेवल्स. आणि इथून एक आपल्याला अपसाईडचा एंट्री कुठे भेटणार आपल्याला, एक ही तर FVGमध्ये किंवा ही कॅन्डल 24,763 लेवल आहे. ह्या लेवलच्या वर एखादी कॅन्डल क्लोजिंग दिली त्या क्लोजिंगवर, पण ही क्लोजिंग ह्या सपोर्ट ह्या लेवलच्या वर जास्त लांब नसावी, तिथून एक आपल्याला एक एंट्री बघायला भेटू शकते आज. हेच कंडिशन तुम्ही इथं पण अप्लाय करू शकता. समजा कुठं पण असू द्या, फक्त कंडिशन लक्षात ठेवा आणि सपोर्ट रेजिस्टन्स. पहिले आपण काय बघितलं, क्लोजिंग दिली ठीक आहे. आणि जर मार्केट असं वर जाऊन पण खाली येत असेल तर इथं एक FVG आहे, FVGमधून एक एंट्री किंवा मग इथून एक क्लोजिंग भेटते याच्यावर इथे एखादी कॅन्डल, तर इथून एक एंट्री. अशा दोन प्रकारे एंट्री भेटू शकतात आपल्याला. जर मार्केटने ह्याच लेवलला IMP लेवलचं 24,739 जर ह्या लेवलला मार्केट आलं मधून ट्रेड करत 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 आणि ह्या लेवलला ब्रेक केलं, ब्रेक केल्याच्यानंतर जर मार्केट इथून ओपन झालं, वर आलं, ह्याच्यावर क्लोजिंग दिली, ह्या पहिल्या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप करून मार्केट वर आलं, इथं क्लोजिंग दिली, पण पहिल्या कॅन्डलच्या मोर दॅन 15% बाय सेकंड कॅन्डलने जर क्लोजिंग दिली असेल तर मार्केट इथून अपसाईडला जाऊ शकते. इथं कंडिशन लक्षात ठेवा, ज्या कॅन्डलनी सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला ब्रेक केलं आहे त्याच कॅन्डलचा लिक्विडिटी स्वीप करून सेकंड कॅन्डल सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या अगेन्स्ट येऊन फर्स्ट कॅन्डलच्या अगेन्स्ट येऊन क्लोजिंग देते. पण पहिल्या कॅन्डलच्या कमीत कमी 50% कॅन्डल क्लोज झालेली असावी एरियामध्ये, तेव्हाच मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. ह्या कंडिशनमध्ये ह्या कॅन्डल सेकंड कॅन्डलची जी क्लोजिंग आहे तिथून एंट्री आपल्याला बघायला भेटू शकते. तीच कंडिशन आपण ह्या लेवलवर, समजा ह्या लेवलवर बघू. चला मार्केट आलं ह्या लेवलवर 25,24,920 तर मार्केट काय करणार, ह्या लेवलवर क्लोजिंग दिली, पण मार्केट नेक्स्ट कॅन्डल असे डाऊन साईडला येऊन क्लोज झाले, ह्याची लिक्विडिटी स्वीप केली 50%चा एरिया, तर मार्केट इथून असं डाऊनला येणार. आपल्याला इथून एक एंट्री भेटते सेकंड कॅन्डलच्या क्लोजिंगवर, एक एंट्री बघायला भेटू शकते. पण जर हीच कंडिशन मार्केट असं वर गेले, एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स, समजा सपोर्ट, समजा मार्केट आलं रेजिस्टन्स असं ब्रेक केलं मेन लेवलला, आणि जर मार्केट वर गेलं परत ह्याच लेवलवर होऊन इथून रिजेक्शन घेत असेल, बरोबर आहे, ह्याच लेवलला होऊन जर मार्केटने रिजेक्शन घेतलं अशा प्रकारे, इथून मार्केट आलं असं इथून असं वर जात असेल जे लेवल आहे त्या लेवलला जर एंट्री कुठे घ्यायची, इथं हे जो हाय बनवून मार्केट डाऊन आला तर असं वर जाऊन असं जात असेल तर हाय जो ब्रेक झालेला असतो करंट हाय, या करंट हायच्या नंतर एक एंट्री भेटू शकते अप साईडची किंवा डाऊन साईडची. हेच कंडिशन आपण सपोर्टवर पण बघू शकतो. समजा मार्केट इथं आलं कोणत्या लेवलला, ह्या लेवलला असं ब्रेक केलं, एक बिग कॅन्डल, त्यानंतर असं 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 इथून रिजेक्शन भेटलं मार्केटला, तर ह्याचा जो हाय ब्रेक होईल त्या हाय ब्रेकच्या नंतर एक अप डाऊन साईडची एक ट्रेड चांगल्या प्रकारे बघायला भेटू शकतो आपल्याला ह्या कॅन्डलवरून. अशा प्रकारे आजचं ॲनालिसिस आहे आपलं. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स सगळ्यांनी लक्षात ठेवा.
एंट्री तुम्ही 5 मिनिट किंवा 3 मिनिट ह्याच्यावर तुम्ही एंट्री घेऊ शकता मार्केटमध्ये. तर पहिलं रेजिस्टन्स सपोर्ट काय आहे 24,739 सेकंड, 24,463, 24,500चा आहे, पण तुम्हाला नाही वाटत की वर्क करीन. 24,463 आहे. त्याच्यानंतर 24,379, तसंच रेजिस्टन्स 24,763, 24,920 आणि 25,045 असे एक रेजिस्टन्स आहेत. ह्या आहेत आणि NP लेवल्स आजच्या मार्केटच्या. आणि ह्या लेवल्स वर्क करतात. सगळ्यात पहिली कॅन्डल ह्या लेवलला 5 मिनिटाची जी पण टच करीन त्या कॅन्डलवर सगळा पुढचा मूव अवलंबून असतो. थँक्स. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.